सिडको प्रशासनाच्या अखत्यारीत येत असलेले वाळूज महानगरातील हरित पट्टे संवर्धनाकरिता सिडको प्रशासनाने कडक पावले उचलली असून सिडको प्रशासनाच्या राखीव असलेल्या हरित पट्ट्यावर अतिक्रमण केल्यास तसेच हरित पट्ट्यावरील वृक्षवल्ली नष्ट केल्यास त्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा सिडको प्रशासक भागवत बिघोती यांनी दिलाय। तसेच वाळूज महानगरातील हरित पट्टे संवर्धनासाठी वृक्षप्रेमींनी तसेच विविध संस्थांनी पुढे सरसावून हरित पट्ट्यांच्या संवर्धनासाठी कार्य करावे याकरिता सिडको प्रशासन पुढे सरसावणाऱ्या विविध संस्थांना तसेच वृक्षप्रेमींना सर्वोत्तपरी सहकार्य तसेच योग्य ती मदत करेल असे आवाहनही यावेळी सिडको प्रशासक भागवत बिघोती यांनी वाळूज महानगरातील जनतेला केले आहे। सर्वांना आवाहन करू इच्छितो की सिडको त्याचप्रमाणे वाळूज भागातील जे काही नागरिक आहेत त्यांच्या सहयोगाने त्या ठिकाणी हरितपट्टे चांगल्या प्रकारे विकसित झालेले आहेत आणि ह्या हरितपट्ट्यांवर जर कोणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करेल, या हरितपट्ट्यांमध्ये वृक्षतोड करण्याचा प्रयत्न करेल तर सिडकोकडून अशा नागरिकांविरुद्ध किंवा अशा व्यक्तींविरुद्ध कडक स्वरूपाची कारवाई करण्यात येईल। यामध्ये वृक्ष संवर्धन अधिनियम 1975 कलम 21(1) प्रमाणे 1 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे आणि फौजदारी स्वरूपाचा हा गुन्हा आहे। या प्रकारे आम्ही एका ठिकाणी आम्हाला वृक्षतोड आढळून आली त्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे वाळूज पोलीस स्टेशन येथे आणि भविष्यातही जर कोणी अशा प्रकारे कारवाई केली तर त्यामध्ये शासकीय मालमत्तेचं विद्रुपीकरण किंवा नुकसान त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धन अधिनियम या दोन्हीचा आधार घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल। ब्युरो रिपोर्ट गाव माझा न्यूज, छत्रपती संभाजीनगर।